श्री स्वामी समर्थ। आज आपल्या गुरुचरित्र पारायणाचा 6वा दिवस। पारायणाच्या या पवित्र वातावरणात आज केंद्रामध्ये मल्हारी याग आणि रुद्रयाग संपन्न झाला। अनेक वेळा आपण केंद्रात सेवा करतो, याग पाहतो, पण या मागील नक्की शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे? हे दोनच याग का केले जातात आजच्या दिवशी? आपल्या संयमावर, आपल्या मुलाबाळांवरती याचा काय सकारात्मक परिणाम होतो? तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात आधी बोलूया मल्हारी यागाबद्दल। भगवान शंकरांचा अवतार असलेल्या मार्तंड भैरवांनी मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करून सज्जनांचं रक्षण केलं। आपल्या आयुष्यात अनेकदा गुप्त शत्रू असतात किंवा कामात अडथळे येतात। मल्हारी यागामुळे या सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो। महाराष्ट्रात बहुतेकांचे कुलदैवत खंडोबा आहे। या यागाद्वारे आपण आपल्या कुलदैवताला प्रसन्न करतो, ज्यामुळे कुटुंबावरती अखंड कृपा राहते। जर तुमच्या घरात सतत काही ना काही संकटे येत असतील तर मल्हारी यागातील भंडारा आणि मंत्रशक्ती त्या संकटांना बाहेर ठेवण्याचं काम करत असतात। आता रुद्रयागाबद्दल। रुद्र म्हणजे दुःखाचा नाश करणारा। रुद्र पठण आणि याग हा आरोग्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो। घरातील जुनाट आजारपण किंवा मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी रुद्राची ऊर्जा खूप प्रभावी ठरते। आपल्या कुंडलीतील ग्रहदोष किंवा वास्तूतील दोष या रुद्र स्वाहाकारामुळे शांत होत असतात। रुद्रयागाच्या मंत्रोच्चारामुळे घरातील लहरी शुद्ध होतात, ज्यामुळे चिडचिड कमी होऊन मनात एक प्रकारची शांतता मिळत असते। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या संसारात याचा काय फायदा? आपल्याला याच्यापासून काय भेटतं? तर स्वामींच्या केंद्रामध्ये जेव्हा हे याग होतात तेव्हा तिथली सात्विकता वाढलेली असते। या दोन्ही यागांच्या एकत्रित फलामुळे पती पत्नीमधील आणि कुटुंबातील सदस्यांमधील कलह कमी होतात। आर्थिक कामात असलेले अडकाटी दूर होऊन उत्पन्नाचा स्तोत्र मार्गस्थ होतात। मुलांच्या शिक्षणात आणि प्रगतीत येणारे अडथळे दूर होऊन त्यांना सद्बुद्धी लाभते। थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या संसाराचा गाडा निर्विघ्नपणे चालावा आणि घरातील देवाची सुरक्षा कवच मिळावे यासाठी हे याग महत्त्वाचे असतात। तर मंडळी, आजच्या या मंगलमयी दिवशी तुम्ही यागाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे का? पारायणाच्या या 6व्या दिवशी स्वामींची ही सेवा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते। यागाबद्दलची जी सांगितलेली ही आजची माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।